नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट, ती तुम्ही नक्कीच ऐका, तुम्हाला हे आवडेल। तर ती गोष्ट आहे नो म्हणायला शिका, नाही म्हणायला शिका। तर मी असं का म्हणते असा विचार तुम्हाला पडला असेल ना। चला वळूयात मेन विषयाकडे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। तर मैत्रिणींनो, आपण काय करतो, काही महिलांना, काही मुलींना आणि काही लेडीजला, सगळ्यांनाच अशी सवय असते की पटकन त्या नाही म्हणत नाहीत कुठल्या पण गोष्टीला। कोणी कुठलं काम सांगितलं की लगेच करणार, जरी ती करायची इच्छा असो नसो तरी पण करणार। कोणी कुठली गोष्ट करायला सांगितली तर त्यात तुम्ही अनकम्फर्टेबल असाल, तुम्ही कम्फर्टेबल नसणार आहेत, तरीसुद्धा त्या मुली ती गोष्ट करतात। तर ह्यात काय होतं माहिती का, तुम्हाला नाही म्हणायची सवय नसते। तुम्ही काय करताय, कोणीतरी काहीतरी सांगितलंय आणि आता त्यांना नाही कसं बोलू, त्यांना वाईटच वाटेल, त्यांना माझ्याविषयी काय वाटेल किंवा ते माझ्याविषयी काय विचार करतील, हे सगळे भरमसाठ विचार तुमच्या डोक्यात येतात आणि त्यामुळे तुम्ही डायरेक्टली कोणाला नाही म्हणत नाही। आणि त्यामुळे काय होतं, तुमचंच नुकसान होतं। नाही म्हणण्यामुळे तुम्हाला जे काम सांगितलं ते करावं लागतं, जी गोष्ट करायला सांगितली ती करावीच लागते, ती तुम्हाला आवडो नाही आवडो, तुम्ही थकलेला असो, दमलेला असो, काहीही असो। तर मला तुम्हाला लेडीजला, तुम्हा मुलींना हे सांगायचं आहे की तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही तिथे नाही म्हणायला शिका। जर कोणतं काम तुम्हाला करायचं नसेल किंवा तुम्हाला ते काम उद्या करायचं असेल किंवा नंतरून करायचं असेल तर त्यांना डायरेक्टली स्पष्ट सांगायला शिका, म्हणजेच नाही म्हणायला शिका। आणि तुमच्या हो बोलण्याच्या सवयीमुळे काय होतं माहिती आहे का, जे इतर लोक असतात ना त्यांना तुमच्याकडून अपेक्षा वाढतात। त्यांना म्हणजे माहीत होतं की हिला काही काम सांगितलं तर ही होच म्हणणार आहे आणि हिला जमत नसेल किंवा हिला करायचं नसेल तरी ही सुद्धा ती हे काम करणारच, कारण का हिला सवयच आहे नाही म्हणायचं नाही, हो म्हणायचं प्रत्येक गोष्टीला। म्हणून आधी सगळ्या मुलींनी नो म्हणायला शिका, नाही म्हणायला शिका, जेणेकरून तुम्ही फायद्यात राहाल। ते कसं, तर बघा, आता मी आहे, मला कोणीतरी काहीतरी काम सांगितलं, समजा मला कोणी म्हटलं की हे तुला काम आजच्या आज करायचं आहे किंवा आत्ताच्या आत्ताच करायचं आहे आणि हे इतक्या वेळापर्यंत व्हायलाच पाहिजे आणि मला ते काम करायची इच्छा नाही आहे किंवा मला त्यावेळेला दुसरं काहीतरी करायचं आहे, तर मग मी माझं स्वतःचं काम सोडून त्यांना म्हणते की हा ठीक आहे मी करते। आता ते काम मी दुसऱ्यांनी सांगितलेलं करते, पण मला त्याच्यामध्ये आनंद आहे का? बिलकुल नाही, कारण माझी आधीच इच्छा नव्हती ते काम करायचं आणि जे मला काम करायचं होतं ते तर राहिलंच, ते बाजूलाच राहिलं। मग काय होतंय, आपल्या मनाची अवस्था कशी होती, आपलं मनाचं समाधान बिलकुल राहत नाही, आपलं मन शांत राहत नाही आणि ह्या गोष्टीमुळे आपली चिडचिड होते, आपल्याला जास्त ओव्हरथिंक करायची सवय लागते, म्हणजे जास्त विचार करायची सवय लागते आपल्याला। आणि ह्या जास्त विचारांमुळे आपल्याला टेन्शन येतं आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातून बिघडून जातात। त्यामुळे मुलींना नाही म्हणायची सवय असली पाहिजे, सगळ्याच ठिकाणी नाही पण काही ठिकाणी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की महिलांना जे आवडत नाही तिथं नाही म्हणायला शिका, जिथं तुम्ही कम्फर्टेबल नाही तिथं नाही म्हणायला शिका, जे तुम्हाला करायचं नाही तिथे नाही म्हणायला शिका। आणि नाही म्हणणं काही वाईट गोष्ट नाही आहे, त्यामुळे महिलांनी माझे व्हिडिओ बघत राहा, अशाच मी नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकवत राहील। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना हा व्हिडिओ रिलेट करतोय त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी धन्यवाद, बाय बाय।